नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली आणि अर्जुन या दोघांची ताटातूट झालेली असते. कल्पना खूपच जास्त चिडलेली असते, कारण ज्या व्यक्तींवरती तिचा सगळ्यात जास्त विश्वास असतो त्या दोघांनी तिचा विश्वासघात केलाय असं तिला वाटत असतं. आणि हा गैरसमज प्रियाने आणि त्याचबरोबर अस्मिताने जास्तीत जास्त घरातल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेला असतो. त्यामुळे इथे आता सगळेजण अर्जुन सायली यांच्यावरती प्रश्न उभे करतात, त्यांचा तिरस्कार करतात. त्यामुळे इथे आता कल्पना हाताला धरून सायलीला घरातून बाहेर हकलून देते. पण त्यामुळे अर्जुनवरती खूपच जास्त वाईट परिणाम असा होतो की अर्जुन आता स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तो आता सायलीला खूपच जास्त मिस करत असल्यामुळे घरातल्या लोकांबरोबर तो अजिबात नीट बोलायला तयार नसतो. तेव्हा इकडे अर्जुन आता रूममध्ये स्वतःला जणू काही बंदच करून घेतो आणि सगळेजणच आता अर्जुन आणि सायलीवरती रागवलेले असतात. कुणीही एकमेकांबरोबर बोलायला तयार नसतं. त्यामुळे आता याच्यातून मार्ग निघालेला असतो. मार्ग आता असा निघालेला असतो की चैतन्य, प्रतिमा त्याचबरोबर कुसुम हे तिघेजण आता एकत्र येतात. तरीसुद्धा प्रतिमा अर्जुन आणि सायली या दोघांची बाजू घेत कल्पनाला म्हणते की आपण त्यांना फक्त प्रश्न विचारतोय, पण त्यांची बाजूसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे ना. त्यांची बाजू काय आहे हे एकदा आपण ऐकून तरी घेऊया. पण इतका राग कल्पनाला आलेला असतो की कल्पना म्हणते नाही, त्यांचं काही ऐकून घेतलं जाणार नाही. तर इथे मधुभाऊसुद्धा चिडलेले असतात. त्यामुळे इथे मधुभाऊ आता सायलीजवळ व्यवस्थित बोलत नसतात. कारण काहीही असू दे, पण माझी साऊ माझ्याशी खोटं बोलली आणि तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असं मधुभाऊंना वाटतं आणि ते सायलीजवळ अबोला धरतात. त्यामुळे इथे मधुभाऊ रागावलेले असतात, तिकडे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब रागावलेले असतात. पण इथे आता काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. त्यामुळे चैतन्य आता प्रतिमाला जाऊन भेटतो, कारण त्याला माहिती आहे अर्जुन इथे आता सायलीला खूप जास्त मिस करणार आणि तो स्वतःची तब्येत बिघडवून घेणार. तिकडे सायलीसुद्धा अर्जुनला मिस करत असेल, तिच्या मनामध्ये तर खूप जास्त गिल्ट असेल असं चैतन्याला माहिती असतं. आता या सगळ्यांना जर कुणी समजवेल तर ती व्यक्ती असते प्रतिमा. तर इथे सगळ्यांच्या मनातला राग जर कुणी बाजूला करेल तर ती प्रतिमा आत्या आहे असं चैतन्याला वाटतं. तो जाऊन आता प्रतिमाला फोन करतो आणि तिला म्हणतो की मला भेटायचं आहे, बोलायचं आहे. तेव्हा इथे प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेली असते. तेव्हा चैतन्य आता सगळी बाजू तिला व्यवस्थित समजावून सांगतो आणि तेव्हा इथे प्रतिमा आता सगळ्यांचं मन वळवण्याचं काम करते आणि त्यामुळे इथे आता सगळ्यांच्या मनामध्ये जो काही सायली आणि अर्जुन विषयीचा राग असतो तो बाजूला होतो. तर इथे चैतन्य आणि प्रतिमा त्याचबरोबर कुसुम तिघंजणं येऊन आता सायली अर्जुनची बाजू कुणाला पटवून देतात तर पूर्णाजीला. ती कशा पद्धतीने आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता प्रतिमा चैतन्याला भेटायला येते सुभेदारांच्या घरी. तेव्हा चैतन्य म्हणतो की प्रतिमा आत्या, हे बघ, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, पण त्यामुळे कुणाचं नुकसान झालं का? अजिबातच नाही. सायली वहिनी किती चांगली आहे तुला सुद्धा माहिती आहे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की मला स्टार्टिंगपासून सगळं काही माहिती आहे, मी एक शब्दसुद्धा तुला खोटा सांगणार नाही आहे. तर इथे चैतन्य म्हणतो की सगळेजण अर्जुनला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होते, ते सुद्धा तन्वीबरोबर. पण इथे अर्जुनला तन्वीबरोबर अजिबात लग्न करायचं नव्हतं. त्याला तन्वीबरोबरच नाही तर कुठल्याच मुलीबरोबर लग्न करायचं नव्हतं, कारण त्याचा लग्नावरती, प्रेमावरती अजिबात विश्वास नव्हता आणि घरचे सगळेजण त्याला फोर्स करत होते. तर आता अर्जुनला काही करून हे लग्न टाळायचं होतं. म्हणजे अर्जुनची इच्छा नसताना जबरदस्तीने तन्वीबरोबर साखरपुडासुद्धा ठरवला होता आणि साखरपुड्याची तारीखसुद्धा निघाली होती. आणि इथे अर्जुनला आता तन्वीबरोबर अजिबात साखरपुडा करायचा नव्हता. तरीसुद्धा तो सगळ्यांना सांगत होता की लग्नाची घाई अजिबात करू नका. तरीसुद्धा त्याच्या मनाचा विचार कुणीही केला नव्हता. तेव्हा सायलीला सुद्धा मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढायचं होतं. मधुभाऊंना खोट्या केसमध्ये, मर्डर केसमध्ये इथे अटक केली होती आणि तेव्हा सायलीची केस घ्यायला कुणीही तयार नव्हतं. तेव्हा सायली इथे आधी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जॉब करत होती आणि तेव्हा अर्जुनने तिला बघितलं होतं. ती खूपच जास्त प्रामाणिक मुलगी होती. कुणालाही न फसवणारी, कुणालाही न दुखवणारी मुलगी ही सायली होती. आणि त्यावेळेला आता अर्जुनला काही करून हे लग्न टाळायचं होतं.
तेव्हा त्याच्या मनामध्ये एक विचार आला. त्याची मैत्रीण त्याच्याकडे आली होती. तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी जाणून घ्यायचं होतं आणि त्यावेळेला सायलीनेच अर्जुनला सांगितलं होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे जे काही सल्ले तुमच्या मैत्रिणीला देत आहे हे चुकीचे आहेत. कुणाची तरी फसवणूक करणं हे बरोबर नाही आहे. म्हणजे 1 वर्षासाठी लग्न करायचं म्हणजे हा बिझनेस झाला, हा व्यवसाय झाला. याला काही लग्न म्हणतात का? लग्न म्हणजे हे आता आयुष्यभरासाठीचं बंधन असतं. लग्न म्हणजे 2 कुटुंब एकत्र येतात, आपली मनं जुळली पाहिजे तरच ते लग्न केलं पाहिजे ना. तर इथे 7 जन्मासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. प्रेम, लग्न ह्या 2 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सायली अर्जुनला त्यावेळेला तिने पटवून दिलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलीसाठी तर हे सगळं खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि सायलीला आता गरजसुद्धा आहे. तर ह्या मुलीबरोबर आपण जर एक डील केलं, 1 वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तर हिच्यापासून ना मला धोका आहे ना माझ्या फॅमिलीला. कारण सायली ही कुणालाही फसवणारी मुलगी नाही आहे, तर कुणाचे पैसे खाणारी किंवा लुबाडणारीसुद्धा नाही आहे. ती एक साधी, सिंपल आणि भोळी मुलगी आहे. आणि तरीसुद्धा सायली त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार नव्हती. पण जेव्हा मधुभावना सोडवण्यासाठी तिला वकील नाही मिळाला तेव्हा ती अर्जुनकडे पुन्हा आली आणि म्हणाली की ठीक आहे, मी तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार आहे. आणि त्यांच्या काही अटी होत्या की जोपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये आहोत आपण एकमेकांना दुखवायचं नाही. एकमेकांबद्दल मनामध्ये फिलिंग्ज आल्या तर तेव्हाच्या तेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल, असं सुद्धा त्याच्यामध्ये डील आलं होतं. तेव्हा इकडे आता चैतन्याने सगळी बाजू अर्जुनची आणि सायलीची प्रतिमाला समजावून सांगितलेली असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि ते टाळण्यासाठी अर्जुनने सायलीबरोबर लग्न केलं आणि सायलीने मधुभाऊंसाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. आणि हे सगळं करत असताना या दोघांनी कधीच आपल्या कुटुंबाला दुखावलं नाही. दोघांनी खरे नवरा बायको जशी एकमेकांची काळजी घेतात तशी घेतली. एक खरोखर सून असावी तशी सायलीने सगळ्यांची काळजी घेतली, अर्जुनची सुद्धा काळजी घेतली, सगळ्यांचं सगळं प्रेमाने केलं. तरीसुद्धा सायली सतत अर्जुनला म्हणायची, घरच्या लोकांना सगळं खरं सांगा, ही सगळी चांगली माणसं आहेत, यांची मनं मला दुखवायची नाही आहेत. पण अर्जुन म्हणाला होता की आपण आधी या कुणाला काही सांगायचं नाही आहे, नाहीतर उगाच कसे रिॲक्ट करतील काही माहिती नाही. 1 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. तेव्हा इकडे अर्जुन आणि सायलीला माहिती नव्हतं की दोघे एकमेकांच्या इतके प्रेमात पडतील. आणि आता ते दोघंजण एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं 1 वर्ष कधीच संपून गेलं आहे. पण त्या दोघांना आता कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे. आता त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरला, त्या कागदाच्या तुकड्याला त्यांच्या लेखी काहीही महत्त्व नाही आहे. म्हणून अर्जुनने ते पेपर असेच कपाटामध्ये ठेवून दिले होते, कारण ते त्याच्या लेखी आता महत्त्वाचे नाही आहेत. आता फक्त त्याच्यासाठी सायली महत्त्वाची आहे आणि तिची सोबत त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. पण घरातल्या लोकांनी त्यांना अजिबात समजूनच घेतलं नाही. तेव्हा इथे आता प्रतिमाला इथे चैतन्याने सगळं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे, आपण आता पूर्णाईकडे जाऊया. तेव्हा प्रतिमा पूर्णाईकडे जाते आणि म्हणते की पूर्णाई, तुझा अर्जुनवरती पूर्ण विश्वास आहे ना? तो कधी कुणाला दुखवू शकतो का? कधी कुणाला फसवू शकतो का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझा पूर्ण विश्वास होता, पण आता तू बघितलंस ना प्रतिमा, त्याने आपल्या सगळ्यांना फसवलं. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय फसवलं? त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे पेपर तू बघितलेस आणि तुम्ही सगळेजण त्यांच्यावरती रागवलात. अगं पण त्या दोघांनी मंदिरामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तर इथे गुरुजीसुद्धा बोलावले होते आणि अगदी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी मंदिरामध्ये लग्न केलं आहे. 7 फेरे घेतलेत, सगळ्या मंगलाष्टकासुद्धा बोलल्या गेल्यात, एकमेकांना हार घातले, मंगळसूत्र घातले, अगदी पायातलं जोडवंसुद्धा घातलं आहे. मग त्यांचं लग्न खोटं कसं? आणि लग्न न करता ते दोघेजण कसे एकत्र राहिले? अजिबात नाही. त्या दोघांनी जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरीसुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं. या गोष्टीकडे आपण का लक्ष देत नाही? तेव्हा प्रतिमा म्हणते, पूर्णाजी, आपण मंदिरातल्या लग्नावरती सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. हल्ली मंदिरामध्ये उभं राहून फक्त इथे भांगामध्ये कुंकू भरतात आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, तरीसुद्धा ते नवरा बायकोच आहेत असं आपण मानतो ना. मग यांनी दोघांनी तर मंदिरामध्ये देवी आईच्या साक्षीने पूर्ण 7 फेरे घेऊन लग्न केलेलं आहे. त्यांनी वचनंसुद्धा दिलेली आहेत. मग त्यांचं लग्न हे कसं काय बरं खरं लग्न नाही आहे? तूच मला सांग. तेव्हा इथे आता प्रतिमा
पूर्णाजीला समजवत असते. तर इथे कुसुमताई मधुभाऊंना सांगत असते. मधुभाऊसुद्धा चिडलेले असतात. ते म्हणतात की खोटं लग्न. तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही मधुभाऊ, हे खोटं लग्न नाही आहे. अहो, मंदिरामध्ये सायली आणि अर्जुनचं अगदी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं आहे. मी स्वतः त्यांच्या लग्नाला गेले होते. अक्षतासुद्धा त्यांच्या डोक्यावरती मी माझ्या हाताने टाकल्यात. जर तो कागदाचा तुकडा तुम्हाला इतका महत्त्वाचा वाटतो, मग मंदिरामधले हे लग्न तुम्हाला तेवढं महत्त्वाचं का वाटत नाही? तो कागदाचा तुकड्याला तुम्ही किंमत देता की इथे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने रीतिरिवाजाप्रमाणे मंदिरात झालेल्या लग्नाला? का ते लग्न नाही आहे का? 1 वर्ष कधीच होऊन गेलं आहे, तरीसुद्धा अर्जुन सायली एकत्र आहेत ना? आणि मधुभाऊ, तुम्ही बघितले अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे. जेव्हा सायलीला सगळेजण बोलत होते तेव्हा अर्जुन तिच्याबरोबर हात धरून घरातून बाहेर पडायला निघाला होता. तिच्यासाठी घर सोडायला तयार झाला होता. त्याला बोलले त्याचं एवढं वाईट वाटत नाही आहे, पण जेव्हा सायलीला सगळेजण बोलले तेव्हा अर्जुनला सगळ्यात जास्त त्रास झाला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तो काय म्हणाला की सायली, आपण दोघे हे घर सोडून जाऊया. चूक फक्त तुझी नाही, माझीसुद्धा आहे. तेव्हा इथे आता कुसुम म्हणत असते की मधुभाऊ, आपली सायली लग्न न करता त्या घरामध्ये राहिली नव्हती. ती त्या घरची सून होती, आहे आणि तीच राहील. कारण सायलीचं सुद्धा अर्जुनवरती खूप प्रेम आहे. ती सुभेदारांची सून आहे. आज 2 वर्ष ती एका सुनेचं कर्तव्य बजावते. सगळ्यांचं सगळं प्रेमाने करते. मग हे लग्न खोटं कसं काय? जर नवरा बायकोमध्ये प्रेम आहे, दोघे एकमेकांना मानतात, आयुष्यभर त्यांना एकत्र राहायचं आहे, मग आपण त्या एकत्र राहणाऱ्यांना वेगळं का करायचं? असं सुद्धा कुसुमताई आता मधुभाऊंना पटवून देते. तर इथे आता पूर्णाजीला सुद्धा प्रतिमाने सांगितलेलं असतं की अर्जुनचं जर सायलीवरती प्रेम नसतं, तर जेव्हा सायलीचा अपघात झाला होता तेव्हा अर्जुनने सगळं हॉस्पिटल डोक्यावरती का घेतलं? त्याने डॉक्टरांना मारण्यासाठी हात का उगारला? सायलीसाठी तो का रडत होता? इथे नेहमी ऑफिसला जाणारा मुलगा सायलीसाठी घरी का राहत होता? असे अनेक प्रश्न प्रतिमाने आता पूर्णाजीला केलेले असतात. आणि चैतन्य म्हणतो की पूर्णाजी, मी तुला शपथ घेऊन सांगतोय की अर्जुन सायलीचं लग्न झालंय, मंदिरामध्ये झालंय. मी स्वतः माझ्या हाताने अक्षता टाकल्यात, रीतिरिवाजाप्रमाणे 7 फेरे घेतलेत, त्याचबरोबर एकमेकांना हार घातलाय, मंगळसूत्र घातलंय, भांगामध्ये कुंकू भरले. जे खरं लग्न असतं तेच खरं लग्न यांचं पण झालंय. लग्न न करता दोघे एकत्र राहत नव्हते. तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप करू नका. त्यांनी खरोखर लग्न केलंय असं चैतन्य आता म्हणत असतो. तो म्हणतो, पूर्णाजी, अगं अर्जुन सायली तुम्हाला सगळ्यांना खूप मानतात. तुम्ही सगळेजण हर्ट होऊ नये म्हणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कुणाला दाखवले नाही. अर्जुन तर म्हणाला होता की ते आता मी डिस्ट्रॉय करून टाकेन, जाळून टाकेन, कारण त्याचं आता माझ्या लेखी महत्त्व नाही आहे. कारण सायली आणि माझं लग्न तर खरोखर झालं आहे. आता मी एकमेकांच्या प्रेमातसुद्धा आहोत. त्याच्यामुळे आता त्या पेपरचं माझ्या लेखी काही महत्त्व नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या लग्नाला होकार द्या. त्यांचं लग्न स्वीकारा. ते खरोखर नवरा बायको आहेत. आता अर्जुन सायली नाही आहे घरात, तर कसा रिॲक्ट होतोय बघितलं ना? अर्जुनसाठी सायली खूप महत्त्वाची आहे आणि सायलीचं सुद्धा अर्जुनवरती खूप प्रेम आहे. मी स्वतः बघितलं आहे, तुम्ही सगळ्यांनीसुद्धा बघितलं आहे. अशा रीतीने आता कुसुमताई, प्रतिमा आणि चैतन्य सगळ्यांच्या मनातून अर्जुन सायलीबद्दलचा राग बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात. तर इथे पूर्णाजी आता समजून गेलेली असते. आता कल्पनाच्या मनातून सायली अर्जुनबद्दलचा राग काढण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि चैतन्य दोघेजण करणार असतात आणि इथे कुसुमताई मधुभाऊंच्या मनातून राग घालवण्याचा प्रयत्न करत असतात.